असं आहे की घटना फार महत्त्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले, आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले. घटना महत्त्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले. मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतोय या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे, पण अजितदादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते. आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे, पण त्याचं पर्यटन करू नये. हा मात्र माझं नेहमी मत असतं. त्या ठिकाणी म्हणजे बीड जिल्ह्याचं ते प्रत्येक कंपॅरिझन आहे की आता बिहार सोबत आणि एक गुन्हेगारी असलेला जिल्हा म्हणून करतायत. कुठेतरी असं घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात, पॅरलल्स ड्रॉ होतात आणि याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये. मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही. आता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहे, असं वाटतं का तुम्हाला परत ती पुनरावृत्ती होऊ शकते? त्यासाठी माइंडसेट केलं जायचं. असं आहे की विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच, पण गेल्या 5 वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील. मुकेश